इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्याच्यामध्ये सो नेक्स्ट आता जो आपला पॉईंट आहे फॅरेडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आपण ऑलरेडी बघितलेला आहे. ओके, सो नेक्स्ट आता पॉईंट जो आपल्याला बघायचा आहे तो आपण पहिला फ्लक्स ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड. सो नेक्स्ट आहे मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. सो हे मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्समध्ये फर्स्ट पॉईंट जो आहे तो ट्रान्सलेशनल मोशन ऑफ अ कंडक्टर. ए पॉईंट जो आहे ट्रान्सलेशनल मोशन ऑफ अ कंडक्टर. Translational motion of a conductor. So याच्यामध्ये चला सागर त्यामध्ये शिफ्टिंग चालू आहे लाईटला कुठं छोटं जाऊ.
सो इथं आपल्याला असणार मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हे आपल्याला इथं दिलेलं आहे. सो मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स जो काय आहे त्यालाच आपण काय म्हटलं तर ट्रान्सलेशनल मोशन ऑफ ए कंडक्टर. काय दिलेलं आहे? ट्रान्सलेशनल मोशन ऑफ अ कंडक्टर. सो ट्रान्सलेशनल मोशन ऑफ अ कंडक्टर हा पॉईंट आपल्या इथं दिलेला आहे. सो ॲज शोन इन फिगर अ रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ वायर्स A, B, C आणि D हे एक रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ वायर आहे ज्याचा एरिया आहे Lx. ज्याचा एरिया काय आहे? लेंथ इंटू ब्रेड्थ दॅट इज L इंटू X is situated in a constant magnetic field B bar. So as wire BC of length L is moved out with velocity V bar to increase X the area of the loop ABCD. So the flux of B bar through the loop increases with time. So according to flux rule, the induced EMF will be equal to the rate at which magnetic flux through a conducting circuit is changing. So induced EMF will cause a current in the loop. So it is assumed that there is enough resistance in the wire. So what happened? The induced currents are very small, producing negligible magnetic field. So as the flux phi through the frame ABCD is BLX, so magnitude of the induced EMF can be E is equal to d phi by dt. So d by dt of BLX, that is BL into dx by dt, that is BLV. Okay. सो ट्रान्सलेशनल मोशन ऑफ अ कंडक्टर याच्यामध्ये एक आहे तर याच्यामध्ये असणारे चार्जेस आहेत. एक रेक्टँग्युलर फ्रेम आपण कन्सिडर केली A, B, C आणि D. द साइड BC विच इज अ मुव्हेबल आणि ती इझिली काय होऊ शकते याच्यामधून आपण त्याला स्लाइड करू शकतो, स्लाइडिंग करू शकतो. कुठली ही साइड जी असणारी BC आहे ती BC साइड काय होऊ शकते त्याच्यामध्ये आपण त्याला एक्सटर्नल फोर्स देऊन स्लाइडिंग करू शकतो. So they are easily. So here L be the length of that rectangular frame and X be its breadth. आता समजा त्याच्यामध्ये असणारी L जी असेल ती L म्हणजे काय असेल? त्या असणाऱ्या रेक्टँग्युलर फ्रेमची लेंथ असेल आणि समजा X म्हणजे काय असेल त्याच्यामध्ये असणार त्याची ब्रेथ. ओके. सो तेच आपल्याला इथं दाखवलेलं आहे बघा डायग्राम मध्ये. सो मॅग्नेटिक फील्ड B बार. सो दिस इज अ फ्रेम ऑफ वायर ABCD in a magnetic field B bar. Wire BC is moving with velocity V bar along X axis. So here as shown in figure, a rectangular frame of wires ABCD of area Lx. त्याचा एरिया काय असणार आहे बघा? Rectangular frame ABCD of area Lx. त्याचा एरिया काय असणार आहे तर Lx इतका असणार आहे. तर L म्हणजे काय आहे त्या ठिकाणची असणारी लेंथ आणि X म्हणजे काय त्याचं असणारं ब्रेड्थ असेल. आता हे कुठं ठेवलेलं आहे तरी ना कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड B बार मध्ये कुठं ठेवलेलं आहे तर कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड B बार या ठिकाणी. So wire BC of length L is moved out with velocity V bar to increase X the area of the loop ABCD. समजा जर ती वायर असणारी जी लेंथ ज्याची BC आहे ती जर आपण समजा बाहेरच्या बाजूला मूड आउट केलं तर V बार इतक्या व्हेलॉसिटीनं. सो टू इन्क्रीज X the area of the loop ABCD increases. Thus the flux of B bar through the loop increases with time. याचा अर्थ काय बघा, द फ्लक्स ऑफ B बार थ्रू द लूप increases with time. So according to the flux rule, the induced EMF will be equal to the rate at which magnetic flux through conducting circuit. याच्यानुसार आपण काय म्हणू शकतो बघा, आपला रूल जो आपण घेतलेला होता तो कोणता रूल होता? फ्लक्स रूल. आणि फ्लक्स रूलनुसार काय असणार आहे, इंड्युस्ड EMF म्हणजे त्याच्यामध्ये तयार झालेला जो EMF आहे will be equal to the rate at which magnetic flux.
तर तो काय असणार आहे, द इंड्युस्ड ई एम एफ विल बी इक्वल टू द रेट ॲट विच मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू अ कंडक्टिंग सर्किट इज चेंजिंग ॲज स्टेटेड इन इक्वेशन. सो इंड्युस्ड ई एम एफ विल कॉज ए करंट इन द लूप. आता मला सांगा, इंड्यूस जो ई एम एफ होणार आहे त्याच्यामुळेच त्याच्यामधून करंट पास आउट होणार. आणि इट इज अज्युम्ड दॅट देर इज इनफ रेजिस्टन्स इन द वायर सो दॅट इंड्युस्ड करंट्स आर व्हेरी स्मॉल प्रोड्युसिंग निग्लिजिबल मॅग्नेटिक फील्ड. आता समजा जर त्याच्यामध्ये फ्लक्स जर आपण म्हटलं फाय असेल त्या फ्रेम ए बी सी डीमधून, आणि ते किती असणार आहे तर बी एल एक्स इतकं असणार आहे. आणि मॅग्नेट्यूड ऑफ इंड्युस्ड ई एम एफ कॅन बी रिटर्न ॲज ई इज इक्वल टू डी फाय बाय डी टी आपल्याला माहिती आहे. सो डी डी टी त्या आहे असं ठेवलं. फायची व्हॅल्यू काय आहे बी एल एक्स. ओके, सो काय होणार बघा, ही जी साईड बी सी जी मुव्हेबल आहे त्याला समजा व्ही बार इतक्या व्हेलॉसिटीने जर आपण काय केलं, व्हेलॉसिटी प्रोव्हाइड केली, तर ती असणारी जी बी सी साईड आहे ती एक्स इतक्या डिस्टन्सने काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. म्हणून त्याचा असणारा जो एरिया आहे इट इज रेक्टँग्युलर फ्रेम एबीसीडी ऑफ एरिया एल एक्स इतका होणार आहे. आणि व्ही बार म्हणजे त्या ठिकाणी असणारी त्याची व्हेलॉसिटी, हा आहे इलेक्ट्रिक फील्ड. सो देअरफॉर whenever we moving the slide BC, then magnetic fields are induced. So induced EMF त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय होणार आहे, EMF इंड्यूस होणार आहे. आणि लक्षात घ्या, जेव्हा EMF त्याच्यामध्ये इंड्यूस होईल म्हणजे साहजिकच तयार झालेला जो EMF आहे तो त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस करणार आहे. बट देर आर निग्लिजिबल रेजिस्टन्स इन दॅट वायर. So magnetic field also less, so therefore its magnetic flux phi is equal to so त्या ठिकाणचं असणारं जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे त्याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक फ्लक्स फाय. आणि ते किती असणार आहे तर मॅग्नेटिक फ्लक्स फाय इज इक्वल टू त्या ठिकाणचं असणारं मॅग्नेटिक फील्ड into its length into its breadth, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया म्हणजेच मॅग्नेटिक फ्लक्स. आणि त्याला आपण काय म्हणतो, फाय इज इक्वल टू बी एल एक्स. सो वी नो दॅट द इंड्युस्ड ई एम एफ इट कॅन बी रिटन ॲज, आपल्याला तर त्याच्यामध्ये बाळाने इंड्युस्ड ई एम एफ माहिती आहे, तो काय असतो ई इज इक्वल टू इन मॅग्नेट्यूड ऑफ डी फाय बाय डी टी. हा त्याच्यामध्ये काय होतो, ई एम एफ इंड्यूस होतो, तयार होतो. So E is equal to d by dt as it is. What is value of phi? B L x. Phi ची व्हॅल्यू काय असते तर B L x. आता त्याच्यामध्ये लक्षात घ्या, हा जो B आहे तो कसा आहे, कॉन्स्टंट आहे. L पण कसा आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे बघा B into L कॉन्स्टंट आहे, तर राहणार काय फक्त dx by dt. So BL into dx by dt. But आपल्याला तर माहित आहे dx by dt म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजेच ते कसं लिहू शकतो बघा आपण, सो इंड्युस्ड EMF E is equal to B L dx by dt means V. आणि याला आपण काय म्हणू, इक्वेशन नंबर फर्स्ट. सो इंड्युस्ड EMF काय लिहिलं बाळांनो, B L V. ओके, याला काय म्हणू आपण, इक्वेशन नंबर फर्स्ट असं म्हणू. सो वेअर V इज द व्हेलॉसिटी ऑफ द वायर BC increasing the length x of the wires AB and CD. So here we can understand the above result, that is magnetic forces on the charges in the moving wire BC. A charge Q which is carried along by the moving wire BC which experience Lorentz force. आणि Lorentz force काय असतो आपल्याला माहिती आहे, आणि Lorentz force काय असतो आपला, F bar is equal to Q into V bar cross V bar. आतमध्ये चटेवरती खाली सोड त्याला खेळायचं आहे.
आता बघा काय म्हटलं आपण, समजा हा चार्ज जो क्यू आहे, जो चार्ज क्यू विच इज कॅरीड अलॉंग बाय द मुव्हिंग वायर BC, खाली सोडल्याशिवाय खेळणार नाही. चार्ज क्यू विच इज कॅरीड, आता हा चार्ज क्यू कोण कॅरी करणार आहे, तर चार्ज क्यू इज कॅरीड अलॉंग बाय द मुव्हिंग वायर BC. सो एक्सपेरियन्सेस लॉरेंस फोर्स. सो लॉरेंस फोर्स इज इक्वल टू Lorentz force. So what is Lorentz force? Lorentz force F bar is equal to Q into V bar cross B bar. So Lorentz force F bar is equal to Q into V bar cross B bar. आणि हा कसा असतो तर which is perpendicular to both the V bar and B bar. V bar काय असेल, velocity आणि magnetic field असेल, ह्या दोन्हीला तो कसा असतो, perpendicular असतो and parallel to wire BC. So force F bar is constant. Lorentz force F bar जो आहे तो कसा आहे, constant आहे along the length of that wire BC. तर समजा तो जो चार्ज Q आहे, so when the charge Q moves distance L, समजा हा चार्ज जो Q आहे तो जर आपण मूव्ह केला तेव्हा डिस्टन्स त्याचं जर चेंज झालं, so when the charge Q moves a distance L along that wire, so work done by the Lorentz force is, so therefore work done by Lorentz force is, त्यामुळे त्याचा असणारा जे वर्क डन आहे ते काय होणार आहे, सो वर्क डन बाय लॉरेंस फोर्स इज work done W is equal to FL, force into its displacement, so it can be written as, आता F लक्षात घ्या, फोर्स म्हणजे QVB, फोर्स म्हणजे काय आपला आहे QVB sin theta, QVB sin theta into L, into काय आहे परत तो L आहे. सो थीटा म्हणजे अँगल बिटवीन B बार अँड V बार. हा थीटा जो आहे तो कशामधला अँगल आहे, B बार आणि V बार मध्ये असणारा अँगल आहे. सो EMF जनरेटेड इज वर्क अपॉन चार्ज. सो देयरफॉर त्याच्यामध्ये जो EMF जनरेट होणार आहे, एकच मिनिट मी इकडे घेतो. सो EMF generated is काय असणार सांगा, वर्क अपॉन त्या ठिकाणी असणारा चार्ज. सो देयरफॉर E इज इक्वल टू वर्क अपॉन त्या ठिकाणी डेव्हलप झालेला चार्ज काय असणार आहे Q. सो इज इक्वल टू, आता हे बघा वर्कचं व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, QVB sin theta into L डिवाइडेड बाय काय असणार परत Q. सो Q ला Q काय होईल, कॅन्सल. E इज इक्वल टू काय होणार बघा, VB sin theta into L. सो ईची व्हॅल्यू आता नवीन काय भेटली, VB sin theta into L. त्याला आपण काय म्हणू, इक्वेशन नंबर सेकंड. सो फॉर मॅक्सिमम इंड्युस्ड EMF sin theta ची व्हॅल्यू काय असणार आहे, 1 असणार. सो फॉर मॅक्सिमम induced EMF sin theta is equal to असणार आहे 1 असणार. So E is equal to VB into L. So काय होईल बघा, VB into L किंवा BLEV. त्याला आपण म्हणू इक्वेशन नंबर सेकंड. नेक्स्ट इक्वेशन नंबर थर्ड. So which is same as result obtained in the equation derived from the rate of change of flux. So in general, it can be proved that for any circuit whose parts move in a fixed magnetic field, the induced EMF is the time derivative. And flux rule is also applicable in case of wire loop. So that is kept stationary and magnetic field is changed. So Lorentz force on the electrical charges is given by F bar is equal to Q into E bar plus V bar plus into V bar.
सो देर आर नो न्यू स्पेशल फोर्सेस. त्यामुळे त्या ठिकाणी नवीन असे कुठले फोर्सेस नसणार आहेत. सो देर आर नो न्यू फोर्सेस ड्यू टू चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड्स. So any force on charges at rest in stationary wire comes from E bar term. So Faraday's observation led to the discovery that electric and magnetic fields are related. That is, in a region where magnetic field is changing with time, electric fields are generated. बघा. सो आपण नवीन रूल काय म्हणू शकतो, असा एक रिजन, कसा रिजन, इन अ रिजन वेअर मॅग्नेटिक फील्ड इज चेंजिंग विथ टाइम, की अशा ठिकाणी की मॅग्नेटिक फील्ड काय होणार आहेत, वेळेनुसार चेंज होणार आहेत. इलेक्ट्रिक फील्ड्स त्या ठिकाणी काय होतील, जनरेट झालेले असतील. सो दिस इज इलेक्ट्रिक फील्ड विच ड्राइव्स द इलेक्ट्रॉन्स अराउंड द कंडक्टर circuit and such is responsible for induced EMF in a stationary circuit. So this is a translational motion of a conductor. काय काय सांगितलं बघा आपण अनेकदा बघू. त्यानंतर नेक्स्ट सो काय काय बघितलं आपण याच्यामध्ये, मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किंवा ट्रान्सलेशनल मोशन ऑफ अ कंडक्टर. तर याच्यामध्ये एक रेक्टँग्युलर आपण फ्रेम घेतली, विचार घेतला त्याचा की रेक्टँग्युलर फ्रेम कशी असेल, ए बी सी आणि डी. आता याच्यामध्ये जी सी डी ही जी काय वायर असेल ती कशी आहे बघा, मुव्हेबल आहे, म्हणजे ती एका ठिकाणी नाही, ती काय आपण करू शकतो, मूव्ह करू शकतो. सो ज्या अर्थी ती मुव्हेबल आहे तेव्हा आपण समजा विभार इतक्या व्हेलॉसिटीनं ती असणारी जर वायर आहे ती वायर आपण काय केली, या डिरेक्शनला जर मूव्ह केली तर साहजिकच त्याच्यामध्ये काय होणार आहेत, चार्जेस इंड्यूस होणार, म्हणजेच ईएमएफ इंड्यूस होणार. आता लक्षात घ्या, तयार झालेला जो ईएमएफ आहे तो काय जनरेट करतो, मॅग्नेटिक फील्ड. सो तयार झालेला ईएमएफ काय जनरेट करणार आहे, त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड जनरेट करणार आहे. आणि हे तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड होत असताना त्या वायरमध्ये काहीतरी निग्लिजिबल रेजिस्टन्स असणार आहे. आता हा जो निग्लिजिबल रेजिस्टन्स असेल तो काय करणार आहे, त्याच्यामधले असणारे मॅग्नेटिक फील्ड जे आहेत ते पण काय होईल, लेस तयार होईल. सो त्याच्यानुसार द रेक्टँग्युलर फ्रेम एबीसीडी ऑफ एरिया लेंथ इंटू ब्रेड्थ, सो लेंथ इंटू ब्रेड्थ एलएक्स आपलं कसं एलिव्हेटेड आणि मॅग्नेटिक फ्लक्स फाय, आणि त्या ठिकाणी असणारं जे मॅग्नेटिक फ्लक्स असेल त्याला आपण फाय असं म्हणू. तो काय असतो, बी इंटू एरिया, सो बी इंटू एलएक्स. सो induced EMF is equal to, फॉर्म्युला आपला आहे बघा, डी फाय बाय डी टी, that is ddt of B into L into X. आता डेरिव्हेटिव्ह घेताना B आणि L हे कसे टर्म्स आहेत, कॉन्स्टंट आहेत, टेकिंग आउटसाइड. सो राहणार काय फक्त बघा dx बाय dt. सो E is equal to BL, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, that is dx बाय dt. यालाच आपण काय म्हणतो, व्हेलॉसिटी. सो इक्वेशन नंबर फर्स्ट आपण लिहिलं, E is equal to काय होणार बघा, B into L into V. So E is equal to B into L into V, इक्वेशन नंबर सेकंड. त्यानंतर लक्षात घ्या, आता समजा Q इतका चार्ज त्याच्यामध्ये जर डेव्हलप झाला असेल आणि हा चार्ज जो आहे ती जी वायर BC आहे तो जो मूव्ह करतोय, सो याचा अर्थ अकॉर्डिंग टू लॉरेन्स रूल काय आहे, लॉरेन्स फोर्स. सो लॉरेन्स फोर्स जो आपला आहे तो काय आहे बघा, F इज इक्वल टू Q इंटू V बार क्रॉस V बार. F इज इक्वल टू Q इंटू V बार क्रॉस V बार. सो देयरफॉर वर्क डन बाय लॉरेन्स फोर्स इज इक्वल टू, आता ते वर्क डन काय असतं, फोर्स इंटू इट्स डिस्प्लेसमेंट एरिया. त्याचं इक्वेशन काय बघा, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, दॅट इज F इंटू L. सो वर्क डन इज इक्वल टू फोर्स काय आहे या ठिकाणचा, अंतर Q इंटू V इंटू B इंटू साइन थीटा इंटू L. So EMF is generated, which is nothing but a work upon charge. So EMF is equal to work upon charge, that is W upon Q.
सो डब्ल्यू मीन्स त्या ठिकाणचं असणारं वर्क ते किती आहे बघा क्यू व्ही बी साइन थिटा इंटू एल अपॉन क्यू. सो ई इज इक्वल टू क्यूला क्यू काय होईल कॅन्सल होईल. सो राहणार काय बघतो बघा व्ही बी साइन थिटा इंटू एल. सो देअरफॉर फॉर मॅक्झिमम इंड्युस्ड ईएमएफ तर आपल्याला करायचं असेल तर काय घेणं गरजेचं आहे. साइन थिटा इज इक्वल टू काय पकडलं आपण मॅक्झिमम काय असणार आहे 1 असणार आहे. सो ई इज काय आलं बघा बी एल व्ही. आता इक्वेशन नंबर 1 जे आहे तेच इक्वेशन नंबर 3 भेटलं. सो आपण जनरली काय म्हणू शकतो इट कॅन बी प्रूव्ड दॅट फॉर एनी सर्किट कुठलंही जर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल नेटवर्क सर्किट असेल whose parts move in a fixed magnetic field so induced EMF is the time derivative of flux. त्यामुळे induced EMF म्हणजे काय असेल टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ फ्लक्स असणार आहे regardless of the shape of that circuit. So flux rule is also applicable in case of wire loop. त्यामुळे असणारा आपला हा जो फ्लक्स रूल असेल सो फ्लक्स रूल इज ऑल्सो ॲप्लिकेबल इन केस ऑफ वायर लूप दॅट इज केप्ट स्टेशनरी अँड मॅग्नेटिक फील्ड इज चेंज. सो लॉरेन्स फोर्स ऑन द इलेक्ट्रिकल चार्जेस इज गिवन बाय काय आहे लॉरेन्स फोर्स होणार बघा एफ बार इज इक्वल क्यू इंटू ई बार प्लस व्ही बार क्रॉस व्ही बार. So there are no new special forces due to changing magnetic fields. So any force on charges at rest in a stationary wire comes from the term E term. So Faraday's observation led to the discovery that electric and magnetic fields are related. So that is in a region where magnetic field is changing with time, electric fields are generated. So this electric fields which drives the electrons around the conductor circuit and as such is responsible for the induced EMF in stationary circuits. So there is a changing magnetic flux. So flux rule holds good so as long to change in magnetic flux is due to changes in magnetic field or due to motion of the circuit or both. ओके आता यानंतरचा असणारा जो आपला नेक्स्ट पॉईंट आहे तो आपण इथं बघणार आहे मोशनल EMF इन अ रोटेटिंग बार. So B point आहे इथं मोशनल EMF इन अ रोटेटिंग बार. मोशनल EMF in rotating bar. मोशनल EMF in a rotating bar हा आपला काय आहे नेक्स्ट पॉईंट इथं. सो मोशनल EMF इन अ रोटेटिंग बार त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपले आहे डायग्रॅम ते आपण इथं प्लॉट करू. त्यानंतरचा 12.6 जो पॉईंट आहे इंड्युस्ड EMF इन अ स्टेशनरी कॉईल इन अ चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड सिलेबसमधून कट केलेला आहे. जनरेटर्स पण हा पॉईंट सिलेबसमधून कट केलेला आहे. त्यानंतर EMF टॉर्क वगैरे त्यानंतर आपला इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफर हा आपला पॉईंट आपला डायरेक्ट आहे. बाकीचे पॉईंट याच्यामध्ये परत एडी करंट्स वगैरे आहेत. सो इंड्युस्ड EMF स्टेशनरी कॉईल हा पॉईंट आपल्या सिलेबसमधून कट केलेला आहे. नेक्स्ट जो पॉईंट आहे मोशनल EMF इन अ रोटेटिंग बार.